नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मामा शाळेमध्ये फीसची चौकशी करायला येतात आणि त्यावेळेस त्यांना कळतं की एका मुलाची फीस 4.5 लाख रुपये आहे. मामा म्हणतात, म्हणजे एका वर्षाची 3 मुलांची फी 13.5 लाख रुपये? एवढे पैसे कुठून आणायचे? मामांना खूप टेन्शन येतं. ते टेन्शन घेऊन तिथून तसेच निघून जातात. ते विचार करत असतात, आता एवढे पैसे कुठून आणायचे तरी कुठून? मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं? या वयात काम धंदा करता येणार नाही, काही करता येणार नाही, म्हणून त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे फुलराणीच्या नवऱ्याला बरं नसतं आणि तिला अर्जंटली जायचं असतं, पण मुलांना सोडून जाता येत नाही. फुलराणी विचार करते की काय करायचं. ती मामांना फोन लावते, पण मामांचा फोन घरीच असतो. सईमी म्हणते, फुलराणी आंटी तू जा, आम्ही आहोत इथे. आम्ही पसारा करणार नाही, कोणाला आतमध्ये घेणार नाही, तू जा. फुलराणी म्हणते, मी शेफाली ताईंना फोन करते, त्या तुमच्यावरती लक्ष ठेवतील. फुलराणी शेफालीला फोन करते आणि मुलांना नीट राहायला सांगते. फुलराणी तिथून निघून जाते. मुलं घरात तिघही एकटेच असतात. तर इकडे मामा खूप टेन्शनमध्ये असतात आणि ते बिल्डिंगच्या खाली येऊन बाकड्यावर बसलेले असतात. त्यांना पैशाची काळजी वाटत असते. आता एवढा पैसा उभा तरी कसा करायचा? मुलांची शिक्षण पूर्ण करण्याची जास्त गरज आहे आणि ती कसं करायचं या विचारात मामा असतात. तर इकडे संयमी मुलं घरामध्ये असताना दारावरची बेल वाजते. संयमी दरवाजा उघडते. समोर सेक्रेटरी उभा असतो. सेक्रेटरी म्हणतो, मामा आहेत का? मला काम होतं. संयमी म्हणते, नाही, ते बाहेर गेलेत. ती दरवाजा लावून घेत असते. सेक्रेटरी म्हणतो, नाही, मला आतमध्ये यायचं होतं, मी या बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे. संयमी त्यांना आतमध्ये घेते. सेक्रेटरी म्हणतो, मला पाणी द्याल का? संयमी पाणी आणायला जाते. तिथे इरा ईशानही बसलेले असतात. सेक्रेटरी इरा ईशानला म्हणतो, जे झालं ते खूप वाईट झालं ना तुमच्या आईबाबांसोबत? ईशान म्हणतो, काय वाईट झाले माझ्या आईबाबांसोबत? काय झाले? तेवढ्यात तिथे संयमी येते. संयमी इरा ईशानला म्हणते, तुम्ही जा आतमध्ये, तिथे आतमध्ये ठेवलंय ना, ते खाऊन घ्या, भूक लागली असेल ना तुम्हाला. ते दोघं जायला तयार नसतात. संयमी त्या दोघांनाही बळजबरीने आतमध्ये पाठवते. संयमी सेक्रेटरीला म्हणते, मग आमच्या या मुलांसमोर काहीही बोलू नका तुम्ही. सेक्रेटरी विचारतो, का? त्यांना काही माहिती नाहीये का? संयमी म्हणते, ते काही बोलू नका, आता सांगा तुम्ही इथे का आलायत, काय काम होतं तुमचं? सेक्रेटरी म्हणतो, कसं आहे ना, आपल्या बिल्डिंगमध्ये 31st ची पार्टी असते आणि त्यासाठी वर्गणी घ्यायला आलोय. अजून दुसरीकडे पण वर्गणी घ्यायची, तू देतेस का? संयमी आतमध्ये जाते आणि 1000 रुपये घेऊन येते. ती सेक्रेटरीला 1000 रुपये देते. सेक्रेटरी म्हणतो, 1000 रुपये? संयमी म्हणते, काही प्रॉब्लेम आहे का? सेक्रेटरी म्हणतो, काही नाही. सेक्रेटरी पावती देतो आणि तिथून लगेच निघतो. तो बाहेर येतो आणि म्हणतो, वा, 1000 रुपये मिळाले माजगावकरांच्या घरातून, किती चांगलं आहे हे. ही बातमी लगेच वाऱ्यासारखी सगळ्या बिल्डिंगमध्ये पसरते. तर इकडे मामा बिल्डिंगच्या खाली बसलेले असतात. सोसायटीतले 2 माणसं तिथे येतात आणि माजगावकरांना म्हणतात, माजगावकर, अहो काय, बँक लुटली का सोनं लुटलं तुम्ही? दरोडा टाकला का कुठे? त्याचा विचार करताय का तुम्ही? मामा म्हणतात, मला शांत बसू द्या, मला विचार करतोय मी. ते दोघं म्हणतात, काय हो शांत बसणारे तुम्ही? अहो एवढा पैसा आणला कुठून तुम्ही? आम्हाला तेच विचारायचं होतं, म्हणून आलो इथे. मामा म्हणतात, काय झाले? ती माणसं म्हणतात, अहो तुमच्या घरी गेले होते ना सेक्रेटरी, तेव्हा तुमच्या नातीने पार्टीची वर्गणी दिली आहे, ती पण 1000 रुपये. अहो आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या वर्गाने दिल्या आहेत ना, त्याच्यात तिप्पट वर्गणी येते. म्हणून मी म्हटलं विचारावं, बँक लुटली का खजाना मिळाला का घबाड मिळालं तुम्हाला? अलिबाबाची गुफा सापडली का काय तुम्हाला? अहो सांगा सांगा, का दुबईवरून येताना मुलांसोबत पैसा पण घेऊन आलात? मामा म्हणतात, निघा तुम्ही आता. ते तिथून निघून जातात. मामा विचार करत असतात की संयमीने एवढे पैसे दिले, एवढे पैसे उधळले. आधीच पैशाचा एवढा प्रॉब्लेम चालू आणि त्यात संयमीने 1000 रुपये उडवले. मामा खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. तर इकडे संयमीला आईबाबांची आठवण येते. ती फोटो घेऊन बसलेली असते. तेवढ्यात तिथे इरा येते. संयमी तो फोटो लपवते आणि इराला विचारते, काय झाले? इरा म्हणते, अगं तो डंबो ईशान, आम्ही लपाछपी खेळत होतो, कुठे गायब झाला काय माहिती? संयमी म्हणते, तो असेल आतमध्ये, बेडरूममध्ये असेल. इरा म्हणते, नाही, मी बेडरूममध्ये बघितलं, कपाट बघितले, सगळीकडे बघितलं आणि हे घर एवढं पण मोठं नाहीये की कुठे लपता येईल. संयमी इरा लगेच ईशानला शोधायला लागतात. तेवढ्यात तिथे मामा येतात. मामा संयमीला म्हणतात, हे काय केलंयस तू? संयमी म्हणते, काय झालंय? मामा इराला आतमध्ये पाठवून देतात आणि ते संयमीला म्हणतात, तू 31st पार्टीसाठी 1000 रुपये वर्गणी दिली का? कुणाला विचारून दिली? संयमी म्हणते, ते मागायला आले होते. मामा म्हणतात, ते मागायला आले होते, उद्या ते म्हणतील की सगळे इस्टेट द्या, मग फुकून टाकणारेस का तू? संयमी म्हणते, अहो ते मागायला आले होते म्हणून दिलं होतं आणि तुम्हाला फोन केला होता, तुम्ही फोन घरातच विसरून गेले होते. मामा म्हणतात, मी येणार होतो ना परत, मी आल्यावरती बघितलं असतं ना, तुला कोणी हे सगळं करायला सांगितलंय? संयमी म्हणते, मला काय माहिती होतं का? मामा म्हणतात, उलट उत्तर देऊ नको,
₹1000 का थोडे वाटतात का तुला? उठले ने ₹1000 काढून दिले. आणि कशासाठी ₹1000? त्या फालतू नवीन वर्षाच्या पार्टीसाठी? नुसता धांगडधिंगा तिथे. त्यासाठी ते ₹1000 दिलेस? इथे एक एक दिवस कसा मुश्किलीने निघतो माझं मला माहितीये. एक एक दिवसाला तोंड देता देता नाकी 9 येत आहेत. आणि तू ₹1000 काढून दिले? तुला काय वाटलं मी कुबेर आहे का? का घबाड सापडले माझ्या हाताला? नसलेल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू नकोस तू. संयमी निघून जात असते. मामा तिचा हात धरतात आणि तिला विचारतात, कुठे निघालीयस? संयमी म्हणते, इरा ईशान खेळत होते तेव्हा ईशान गायब झालाय. तो कुठे लपलाय तर सापडतच नाहीये. त्याला शोधायला चालले. मामांना अजून टेन्शन येतं. मामा म्हणतात, तू बस इथे. तू नको जाऊ कुठे. मी आहे ना, मी शोधतो. बस तू. मामा संयमीला आतमध्ये बसवतात आणि स्वतः बिल्डिंगमध्ये शोधायला जातात. मामा सगळ्यांना विचारत असतात, पण सगळेजण उद्धटपणे उत्तरं देत असतात. मामांना ईशान कुठेच सापडत नाही. ते वैतागून रडत तिथे बाकड्यावर बसलेले असतात. ते विचार करतात की ईशानला आता कुठे शोधायचं. आणि तेवढ्यात मुलांचा बॉल मामांना लागतो. मामांना बॉल लागलाय हे बघून मुलं तिथून पळ काढतात. पण ईशान तिथेच थांबलेला असतो. ईशान त्या सगळ्यांना आवाज देतो. मामा मागे वळून बघतात तर तो ईशान. मामा धावत ईशानकडे जातात आणि त्याला म्हणतात, काय रे, कुठे होतास तू? किती शोधायचं तुला? ईशान म्हणतो, अहो आजोबा, मी इकडे फुटबॉल खेळत होतो. मला चांगले फ्रेंड्स मिळाले. आता मी रोज येत जाईल इथे. मामा ईशानचा हात धरतात आणि त्याला फरफटत घेऊन जात असतात. तर इकडे संयमी रडत असते. तिला मामांचं बोलणं आठवत असतं. मामा आपल्याला शिस्तीत ठेवतायत, इथे आतमध्ये घरात कोंडून ठेवतायत म्हणून तिला खूप वाईट वाटलेलं असतं. ती रडत असते. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते. शेफाली आलेली असते. शेफाली म्हणते, अगं फुलराणीचा फोन आला होता. तुम्ही एकटेच आहात ना म्हणून हाफ डे टाकून आले. काय म्हणताय मग? संयमी रडत आतमध्ये निघून जाते. शेफाली तिच्या मागे मागे जाते. शेफाली विचारते, संयमी काय झाले? संयमी शेफालीला मिठी मारते खूप रडते. शेफाली म्हणते, संयमी बस इथे आणि काय झाले तेवढं सांग. संयमी म्हणते, माझे आई बाबा मला का सोडून गेले? का यांच्यासोबत राहायला सांगतायत? मला नाही राहायचंय इथे. मला यांच्यासोबत नाही राहायचंय. तुला माहिती आहे का? अगं मी सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात रिस्पॉन्सिबल पण आहे. म्हणून माझ्या आईबाबांना मी नेहमी आवडायचे. आईबाबांच्या लाडकी होते मी. पण जेव्हापासून हे माझ्या लाईफमध्ये आले ना तेव्हापासून लाईफची नुसती वाट लागली. हे जेव्हा घरी आले तेव्हा आईने माझ्यावरती हात उचलला होता. आई मला ओरडली होती. ती खूप चिडली होती. आई बाबा गेले तेव्हा ती माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती. आई बाबा यांना सोडायला गेले ना तेव्हा मी मेसेज टाकला होता की सॉरी. आईने तो वाचला सुद्धा नव्हता. मला वाटलं की आई संध्याकाळी येईल घरी, मी सॉरी म्हणेन. पण आई कधी आलीच नाही परत. मला खूप वाईट वाटतंय. मला आईला सॉरी म्हणायचे, मी नाही म्हणू शकत आहे. शेफाली आंटी, मला नाही राहायचे इथे. यांच्यासोबत नाही राहायचे. मला माझ्या आई बाबा हवेत. मला त्यांच्यासोबत राहायचे. असं म्हणून ती शेफालीला मिठी मारते आणि अजून रडते. तर इकडे मामा ईशानला घेऊन येत असतात. ते ईशानला ओरडतात आणि म्हणतात, काय रे, कुठे गायब झाला होता? सांगून जाता येत नव्हतं तुला? तेवढं तिथे ईश्वर येतो. ईश्वर म्हणतो, अरे अशोक, कुठे गेला होतास तू? मी घरी गेलो होतो तेव्हा मला कळलं तू ह्याला शोधायला गेलास. काय झालं काय? मामा म्हणतात, हा मुलगा कुठे गायब झाला होता त्याचं त्याला माहितीये. किती शोधलं ह्याला. दिसेल त्याला विचारलं आमच्या छोट्याला पाहिलं का? आणि हा पलीकडे मैदानावरती खेळत बसला होता. कोणाला सांगून जायची पद्धत नाही, काही नाही. पत्ता तरी माहिती होता का रे तुला? पत्ता सांगितल्याने घरी पोहोचायला म्हणायला. अरे तू असं कसं वागू शकतोस? निवांत तिथे खेळत बसला होतास. ईश्वर म्हणतो, अरे अशोक, शांत हो जरा. तू आता हे सगळं बोलतोयस ना, जरा रिलॅक्स हो, नंतर तुला व्यवस्थित कळेल. मामा म्हणतात, काय कळणार आहे आणि कसा शांत होऊ? तुला माहितीये, हा सापडत नव्हता ना तेव्हा ब्रह्मांड आठवलं होतं. कुठे शोधायचं ह्याला, कुठे गेला असेल. अरे त्याला काहीच माहिती नाही इकडचं. ईश्वर म्हणतो, अरे अशोक, तू ना 25 वर्षापूर्वीचा अशोक दिसतोयस मला. तुला आठवतंय ना, अनिश बागेत खेळायला गेल्यावरती तू त्याला असंच फरफटत घेऊन यायचा. तो तिथे जनावरांसोबत असायचा आणि तू ओरडायचा त्याला. एकदा तू गावाला गेला होतास आणि तेव्हा ह्याला साप चावला होता, पण तो विषारी नव्हता. तरी याचा धांगडधिंगा काही थांबत नव्हता. तेवढ्यात ईशान निघून जातो. मामा त्याला आवाज देतात. ईश्वर म्हणतो, जाऊ दे रे, खेळायचं वय आहे, खेळू दे, थोड्या वेळाने येईल तो घरी. मामा म्हणतात, अरे पण याच वयामध्ये शिस्त लागायला नको का? मला आठवते ना, माझ्या मुलांच्या वेळेस पण तूच त्यांना पाठीशी घालायचास. आणि त्यामुळे ईश्वर काका त्यांच्यासाठी हिरो आणि बाप विलन. विलन असायला माझी काही हरकत नाही, तेव्हाही नव्हती आणि आताही नाही. पण अरे ईश्वर, माझं आता वय झाले रे, मी थकलोय. यांना बदलून काढायचं म्हटलं ना तरी हात दुखतात रे. पाच झालं, खूप कंटाळा आलाय मला. ईश्वर म्हणतो, ते जाऊ देत सगळं. मला शेफाली म्हणाली तू स्कूलमध्ये चौकशी करायला गेला होतास, काय झाले? मामांना खूप टेन्शन येतं. मामांना आठवतं की एवढी मोठी फी होती. मामा अजून टेन्शनमध्ये येतात आणि ईश्वरकडे बघत असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.